माझ्यावर संबंधित होतो, पण आपल्याला एक अंतःकरण या विषयाने पाहणार आहोत. अंतःकरणातली अवस्था, आपली स्वतःच अंतःकरण पाहून आम्ही जपलं पाहिजे. आपल्या अंतःकरणाला सांभाळलं पाहिजे, जपलं पाहिजे. त्यावर आम्हाला परमेश्वराकडून उत्तम गोष्टी प्राप्त करणार आपण. हालेलुया. तर वचन पहिल्यांदा आम्ही पाहतो की मत्थेच्या ग्रंथामध्ये प्रवचनामध्ये येशू ख्रिस्ताने अंतःकरणाविषयी प्रभूने लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि ते आपल्याला त्याचं महत्व, खूप महत्व समजलं पाहिजे. आणि म्हणून 5व्या अध्याय मत्थेच्या ग्रंथामध्ये 8व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य. पहिली गोष्ट काय, ते धन्य. ज्याचं अंतःकरण पवित्र शुद्ध आहे ते पहिलं आशीर्वादित आहे, प्रभू येशू म्हणतो. आणि कारण ते देवाला पाहतील. हालेलुया. ते देवाला काय करतील, पाहतील. म्हणजे अंतःकरण खूप शुद्ध असणं, अंतःकरणामध्ये जागा असणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. धन्य है वे जो मन के शुद्ध है, हिंदीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे जे मनामध्ये जे पवित्र आहे, ज्याचं अंतःकरण चांगलं एकदम पवित्र जे ठेवतात ते आशीर्वादित माणसं आहेत. हालेलुया. आणि बऱ्याच वेळा काय होतं की मनुष्य आपले उत्तम आशीर्वाद, मनुष्य आपले उत्तम गोष्टी आम्ही पाहतो की गमावतो. ते म्हणजे अंतःकरणामधल्या स्वतःतल्या गोंधळामुळे. कशामुळे? आपल्या अंतःकरणातल्या गोंधळामुळे. आपल्या अंतःकरणामधला जो गोंधळ आहे तो गोंधळ माणसाला भटकवतो. आपल्या अंतःकरणामधला जो काही इकडे तिकडे अनेक प्रकारच्या विचार, कल्पना हे माणसाला परमेश्वराच्या अनेक गोष्टीपासून भटकवतो. उत्तमातल्या उत्तम गोष्टी त्याला मिळणाऱ्या असतात, पण तो त्याच्यापासून लांब जातो. का? कारण अंतःकरण, आपल्या अंतःकरणातल्या गोष्टीला तो सांभाळत नाही. हालेलुया. नीतिसूत्राच्या 4:23 वचनामध्ये म्हटलेलं आहे की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा, कशापेक्षा? सगळ्या वस्तू, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं काय कर? रक्षण कर. हालेलुया. कशाचं रक्षण कर? कशाचं रक्षण करायला सांगितलंय? अंतःकरणाचा. अंतःकरणामध्ये सैतान सगळ्या गोष्टी भरवतो. अंतःकरणामध्ये सैतान हमले करतो. अंतःकरणामध्ये सैतान चुकीचे विचार टाकतो. आणि म्हणून आम्हाला बायबलमध्ये स्पष्ट सांगितले की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं काय कर? विशेष म्हटलेला आहे. शब्द काय वापरलाय? विशेष रक्षण कर. कारण त्या जीवनाचा काय आहे? उगम आहे. हालेलुया. आवाज करून हालेलुया. तर या ठिकाणी आम्ही पाहतो की मन, अंतःकरण जे आहे ते जपणं खूप गरजेचं आहे. विशेष त्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे. आम्ही अनेक गोष्टी संरक्षण करत असतो, पण आपल्या अंतःकरणाकडे ध्यान देत नाही. आम्ही आमच्या अंतःकरणाकडे, मनाकडे ध्यान देत नाही. मनातल्या अवस्थेकडे आम्ही काय करत नाही? ध्यान देत नाही, लक्ष देत नाही. आणि जर आम्ही त्याकडे लक्ष दिलं आणि जर आम्ही आमच्या अंतःकरणाकडे लक्ष देऊन जर त्याला नाही का रक्षण केलं आणि जे योग्य ती गोष्टी आमच्या मनात मनन चालू केल्या, विचार चालू केले, तर देवाच्या चांगल्या गोष्टी आम्हाला ऐकायला मिळणार. किंवा देवाच्या उत्तम गोष्टी, देवाचं दर्शन म्हणा, देवाचं आवाज म्हणा, देवाची वाणी म्हणा सुद्धा तुम्ही ऐकणार. बोला हालेलुया. आवाज करून हालेलुया. आता सगळ्यांनी मोठ्याने म्हणा हालेलुया. आता मी बोललो, तुम्हाला ऐकू आलं? काय बोललो मी? तुम्ही मोठ्याने सगळ्यांनी आवाजाने नाही का हालेलुया म्हटलं? तुम्ही हालेलुया म्हटलं, पण मी थोडंसं बोललो होतो. काय केलं तुम्ही? पण तुम्हाला ऐकू आलं? का बरं नाही ऐकू आलं? कारण सगळ्यांचा मिळून काय होता? गोंधळ होता. म्हणजे सगळ्यांचा मिळून आवाज भरपूर होता. आणि त्या आवाज भरपूर असल्यामुळं तुम्हाला मी जे बोललेलं काय आलं नाही? ऐकू आलं नाही. तसंच आहे, मनात सर्व प्रकारचा आवाज ज्यावेळेस भरून जातो, सगळ्या प्रकारचे आवाज आणि मन भरून जातं अंतःकरण, तर मग देवाचा जो आवाज आहे तो ऐकू येत नाही. देवाची जी वाणी आहे ती तुम्हाला काय मिळत नाही? ऐकता येत नाही. पवित्र आत्मा काय म्हणतोय ते तुम्हाला ते समजत नाही. परमेश्वराचं काय सांगणं तुम्हाला ते त्याच्याकडे लक्ष देता येत नाही. हालेलुया म्हणतात. अनेक वेळा चर्च मध्ये पण माणूस येतो, पण त्याचं अंतःकरण इथं नसतं. किती जण या ठिकाणी जागेवर आहेत?
की जर म्हणतात मी जागेवर आहे, तुमचं शरीर फक्त जागेवर नसू द्या, म्हणजे नाही का फक्त असा वास नाही, तर तुमचं अंतःकरण सुद्धा इथं जागेवर असलं पाहिजे. म्हणा हालेलुया, आवाज काढून हालेलुया. तुमचं अंतःकरण सुद्धा तुमची जागेवर असलं पाहिजे. इथं बसलंय आणि अंतःकरण कुठं बाहेर आहे. खुर्चीवर बसून इथं संदेशाकडे लक्ष नाही, वचनाकडे लक्ष कधी कधी नसतं काही लोकांचं, तर ते अंतःकरण कुठं असतं, भलतीकडे गोंधळात असतं, भटकलेलं असतं. कुठं पुण्याला जातं, कुठं काय जातं, कुठं नाही का घराकडे जातं, कपाटाकडे जातं, कुठं पैशाकडे जातं, कुठं कोंबडी माझी देत आहे, कुठं माझी बकरी आहे, माझी कुठं काय, या गोष्टीकडे तुमचं अंतःकरण. आणि शरीराने तर इथं तुम्ही चर्चमध्ये आलेला आहे, पण काय त्यावेळेस ती अवस्था काय होती, मन गोंधळात असल्यामुळं मन जागेवर नसतं. संदेश काय चालाय, वचन काय चालाय ते अंतःकरणात येत नाही. का? कारण अंतःकरणामध्ये बऱ्याच गोष्टीचा गोंधळच भरलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून अंतःकरण स्थिर, आपलं अंतःकरण जागेवर ठेवणं, आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करणं, आपले अंतःकरण पूर्णपणे देवाजवळ आणणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. बऱ्याच वेळा इथं बसल्यानंतर जागेवर ध्यानच नसतं. कधी कधी संदेश चालू असताना सुद्धा मनात गोंधळ चालू असतो. गेल्यावर असं करायचं, गेल्यावर सुटल्यावर आज सुटू दे चर्च. हालेलुया. चर्च तर सुटू द्यायचं. प्रेज लॉर्ड. म्हणून या ठिकाणी पाहतो की सैतान जो आहे, सैतान काय करतो, पहिली गोष्ट लक्षात घ्या, अंतःकरणावर हमले करतो. अंतःकरणात चांगल्या देवाच्या वचनाच्या गोष्टी चोरतो आणि सैतानी त्याचे विचार, त्याचा गोंधळ टाकायचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या. प्रभू येशू ख्रिस्ताने चार प्रकारच्या पेरणीबद्दल सांगितलं. मी तुम्हाला फटाफट त्याचा विषय सांगतो की येशू म्हणाला, पेरणारा बी पेरायस निघाला. काय बी कशावर पडले, वाटेवर पडले, काय बी खडकाळ भूमीवर पडले, काय बी काटेरी झुडपांमध्ये पडले आणि काय बी चांगल्या जमिनीत पडले. मग झालं काय, शिष्याला त्याचं काही समजलं नाही. हे काय सांगितलंय प्रभू दाखला. येशूने सांगितलं की पहिला असा व्यक्ती आहे की त्याच्यामध्ये वचन त्याने ऐकलेलं आहे. एक व्यक्ती वचन ऐकलेलं आहे, आनंदाच्या भराने वचन ऐकलेलं आहे, पण सैतान काय करतो, येऊ जातो त्याच्या आणि त्या वचन त्याच्या अंतःकरणामध्ये जे पेरले गेलेलं आहे ते वचन सैतान काय करतो, ते चुरून घेतो. का चुरून घेतो सैतान? कारण त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवू नये, देवावर त्यांनी काय ठेवू नये. मग दुसऱ्या प्रकारचं खडकाळ जमिनीवर आहे की ते वचन तिथे गेलेलं आहे, त्याला थोडं उगवून आलेलं आहे, पण ऊन पाऊस वगैरे नाही का, वादळ आल्यामुळं, त्याला मूळ नसल्यामुळं, इतर प्रकारचे संकट त्या गोंधळात तो असल्यामुळं तो टिकत नाही. त्या संकटात त्या समस्या तो टिकत नाही आणि ते वाळून जातं. काय जातं? कारण ती कडक भूमी. काय कुठली गोष्टी भूमी? खडकाची कडक भूमी. म्हणजे ते काय, ती कसली भूमी आहे, ती कसलं अंतःकरण आहे, कडक झालेलं आहे नाही का. जेवढं ऊन वगैरे, जेवढं समस्या अडचण येतात, ते गोंधळून ते मन देवाकडं वळण्यापेक्षा ते मन कठोर होऊन जातं. मन दगडासारखं, खडकासारखं मन होतं आणि त्याच्यामध्ये ते मूळ पकडत नाही आणि ते फळ देऊ शकत नाही. तिसरं असं म्हणाला प्रभू की ते काटे झुडपामध्ये आहे, ते उगवलेलं आहे, पण त्याची वाढ खुंटवणारी चिंता, त्याची वाढ खुंटवणारे लोक, त्याची वाढ खुंटवणारे संसाराचे इतर अनेक गोष्टी, ह्या सगळ्या गोंधळ त्याला वाढू देत नाही. त्याला काय करू देत नाही? वाढू देत नाही. त्याच्यावर त्याला प्रतिफळ देत नाही, त्याला फळ येऊ देत नाही. आले तरी खरं, जमीन चांगली आहे, पण काटे झुडूप वगैरे फाटे विचित्र नाही का वाढलेले आहे. म्हणजे हा सगळा गोंधळ संसाराच्या जगातल्या जगी गोष्टी, सर्व कल्पना, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये भरलेल्या आहेत आणि त्यामुळे त्याला प्रतिफळ मिळत नाही. पण चांगल्या जमिनीत काय, चांगल्या जमिनीत पेरलं गेलेलं आहे आणि ते उगवलेलं आहे. 30 पट, 60 पट, 100 पट त्याला फळ आलेलं आहे. हालेलुया बोला. मग चांगल्या जमीन म्हणजे काय? चांगलं अंतःकरण जर ठेवलं, चांगलं अंतःकरण जर आम्ही जपलं, आपल्या अंतःकरणामध्ये चांगले विचार, आपल्या अंतःकरणात चांगले वचन, देवाचाच आवाज, देवाच्या वचनाकडे आम्ही लक्ष दिलं तर 100% लिहून घ्या, परमेश्वर प्रतिफळ तुम्हाला 100% मिळणार आहे. तुम्ही यशस्वी 100% होणार, तुम्हाला प्रतिफळ 100% मिळणार. का? कारण चांगल्या जमिनीप्रमाणे त्याचं अंतःकरण चांगली भूमी आहे, चांगल्या भूमीप्रमाणे ठेवेल त्याला परमेश्वर त्याला प्रतिफळ देतो आणि तो प्रतिफळ प्राप्त करतो.
तो त्या प्रतिफळापासून, तो आशीर्वाद, त्या उन्नतीपासून तो दूर राहू शकत नाही, त्याला मिळणारच आहे. म्हणून सगळं काय अंतःकरण जपण्यावर आहे, विचार. हालेलुया म्हणा, हालेलुया बोला सगळं. हा तुमचं गुरु, हालेलुया. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, बऱ्याच वेळा काय होतं, माणूस इथं समोर असतो आणि कितीतरी बोलतात, पण त्याचं काय नसतं, ध्यान नसतं. हालेलुया. काय नसतं, काय जरी बोललं, काय नसतं, फोन जरी आला, फोन जरी बोलला लागला, पुढचा व्यक्ती काय बोलतो तू भावना असतो, अचानक त्याचा गोंधळ सुरू होतो, पांत करणार आणि बेल तिकडे विचार करत होतो. हालेलुया म्हणा, हा तुमचं गुण, हालेलुया. बहिणीच्या अंतःकरणाचं गोंधळ सुरू झाला, मग त्यांची भाजी 100% बिघडते. हे सांगतो, नेहमीप्रमाणे भाजी झाली नाही म्हणणार मग घरात पास का, अंतःकरणात गोंधळ सुरू झाला. भाजी करताना मीठ कसं टाकावं, भाजी करताना चटणी टाकली का, काय टाकली का, काहीतरी विसरून जात का, मनात भलतच चालू असते. मनात गोंधळ सुरू असल्यामुळं भाजी सुद्धा नीट करता येणार, काहीतरी टाकलीस, काहीतरी करताना विसरणार, काहीतरी करताना काय करणार, विसरणार, भाजी करताना लक्ष लागणार आणि मग जेवताना पण मग गोंधळ सुरू होणार. भाजी नीट नाही केली, कुठं होतं लक्ष, लक्ष सुद्धा तिथं सुद्धा. हालेलुया, हालेलुया. कुठं लक्ष होतं, व्यवस्थित लक्ष होतं, बिघडली कशी करायची, ते विसरले. कसं काय विसरलं, गोंधळ चाललाय मनात. मनात अनेक प्रकारच्या वितर्क गोष्टीचा मनात काय चाललाय, गोंधळ चाललाय. आणि त्या गोंधळामुळं सगळं बिघडत चाललंय. काही गोष्टी नीट भाजी करता येत नाही, नीट भाकर होई नाही, नीट काम होई नाही, नीट कुठला प्रवास होई नाही, नीट वाचन होत नाही, नीट प्रार्थना होत नाही, चर्चला टायमावर येणं होत नाही, सगळा गोंधळ सुरू झालेला आहे. टायमावर झोपता येत नाही, झोप लागत नाही लवकर का, कारण हृदयात गोंधळ चालू आहे. हालेलुया बोला, हालेलुया, प्रेज लॉर्ड. सैतानाचं शस्त्र हे अंतःकरणावर आहे. बायबल सांगतं, कोणतरी चांगली पेरणी केली, प्रभू येशू म्हणाला, आणि त्याच रात्री शत्रू जो वैरी त्यांनी येऊन चुकीची पेरणी केली त्या भूमीमध्ये. मग सगळं काय झालं, ज्यावेळेस ते उगवून आलं त्यावेळेस कळालं की गहू तर पेरलं होतं, निधन कुठून आलं. महाराज आपण तर चांगलं पेरणी केली होती, पण निधन पण उगवून आलेलं आहे. महाराज म्हणला, स्वामी म्हटला, कोणतरी वैऱ्याचं काम आहे. रात्री येऊन कोणतरी वैऱ्याने काय केले, ते पेरलेलं आहे. सैतान चुकीच्या गोष्टी पेरतो, येऊन अंतःकरणात लक्षात घ्या. हालेलुया. मग त्या आज या मंदिरामध्ये तुम्ही आपल्या अंतःकरणाची अवस्था जाणून घ्या. आपल्या अंतःकरणाचं रक्षण करण्यासाठी लक्ष द्या आपल्या हृदयाकडं. कारण तुमचं ध्येय तुम्ही गाठू नये म्हणून सैतान तुमच्या हृदयाला डिस्टर्ब करणार, तुमच्या हृदयाला गोंधळात टाकणार. तुमचं विजन तुम्ही प्राप्त करू नये, त्या विजन पर्यंत तुम्ही जाऊ नये. तुम्ही जे काही स्वप्न बघितले ते स्वप्न तुमचं पूर्ण होऊ नये यासाठी सैतान काय करणार, तुम्हाला भलतीकडे भटकवण्यासाठी, तुम्हाला भटकवण्यासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये भटकवणारे विचार टाकणार. हालेलुया, हालेलुया. मगाशी तुम्हाला मी बोललो, पण तुम्ही सगळे आलेल्या बोलल्यावर त्या सगळ्या आवाजामुळं मी काय बोललो तुम्हाला ऐकवलं नाही. तसं सैतान करतो. सैतान गोंधळात तुमच्या अंतर्गत टाकणार. कारण देवाचा पवित्र आत्मा काय म्हणतो, देवाचं वचन काय सांगतं ते तुम्ही समजू नये आणि ते तुम्ही अंतर्गत घेऊ नये यासाठी सैतानाचे अनेक शस्त्र हृदयामध्ये चालू असतात. हालेलुया. उत्पत्तीचा ग्रंथ त्यामध्ये 6व्या अध्यायाकडे येऊया. पहिल्या पिढीचा परमेश्वराने नाश केला. पहिल्या पिढीचा त्या ठिकाणी परमेश्वराने नाश केला. उत्पत्तीचा ग्रंथ त्याचा 6वा अध्याय 5 वचनामध्ये म्हटलेला आहे, पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनात येणाऱ्या विचाराच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिलं. देवाने पाहिलं पृथ्वीवर आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये मनात सर्व प्रकारचे विचार जे आहेत, सर्व कल्पना एकसारख्या वाईटच आहेत. मनात सगळं एकसारखं वाईटच येत आहे. परमेश्वराने पाहिलं आणि देवाला खेद झाला, देवाला वाईट वाटलं, देवाला अनुताप झाला. बायबल सांगतं. हालेलुया. मला परमेश्वर हृदय पाहतो. सगळं मला देव हृदय पाहतो, परमेश्वर अंतःकरण पाहतो. हालेलुया. म्हणा जगामध्ये देवच तेवढा आहे, या पृथ्वीवर या जगामध्ये देवच तेवढा आहे.
त्यालाच फक्त हृदय वाचता येतं, तोच हृदयाची स्कॅनिंग करू शकतो. इंदापूरमध्ये स्कॅनर, सिटी स्कॅन आलाय, सगळं आलंय, पण हृदयाचा स्कॅनर अजून कुणी आणला नाही. अजून काय नाही आणला? हृदयाचा स्कॅनर आणला अजून नाही, अजून निघाला नाही तो शोध. धन्यवाद देवाला. जगत होईल पृथ्वीवर. बायकोलीच हो काय झालं तुम्ही शांत नाही, काय नाही झालं, काय नाही झालं नाही, चला हृदय स्कॅनिंग करा जाऊ. ती पोटपीठ सगळं राहू द्या, पहिलं हृदयाचं स्कॅनर करून घेऊ. नको नको नाही, व्यवस्थित नाही नाही, पहिलं स्कॅन करायचं, हृदयाचं स्कॅन करायचं. त्या स्कॅनरच माणूस मेले असते माणसं बरेच. नाही परत नाही, काय झालं नाही, काय झालं तुला सांग सांग, काय नाही काय नाही नाही, हृदयाचं स्कॅन करायला जाऊ. हृदयाचा स्कॅनर आहे ना आपल्याकडे, स्कॅनरच्या मशीन लगेच येतो. पैसे पैसे काय करू, पण हृदय स्कॅन करावं हृदयाचं. लगेच बायको काय, बायको चल हृदय नाही नाही काय नाही, व्यवस्थित आहे, नाही नाही चल चल चल. स्कॅनर मध्ये सगळं झालं येणार मग ना. स्कॅनर मध्ये काय विचार करतो ती येणार, स्कॅनर मध्ये कुठल्या भावनेत आहे ती येणार, बायको काय सासूबद्दल काय विचार करते ती येणार, नवरा कुठं विचार चाललाय, कुठं मन भटकतंय, सगळं ते भटकलेलं मन ती टायपिंग मध्ये येणार. डॉक्टर लगेच स्कॅनर मध्ये हा याचं मन दिल्लीला गेलं, त्याचं मन असं असं गेलं, असल्या रिपोर्टच्या भीतीनंच माणसं भरून जाणार. पण निघले नाही ती मशीन, मशीन ती निघाली नाही. बारीकल्या केसासारखी नसाची मशीन, सिटी स्कॅन काढतं, MRI मशीन, सगळं सांगतं, सगळं मशीन मध्ये काय सगळं आहे, पण हृदयाचा स्कॅनर निघाला नाही अजून. हृदयात काय काय, कुठं हृदय भटकतंय, कुठे गोंधळ आहे, हृदयात तिथला कुठला कुठला गोंधळ आहे, हा जर स्कॅनर निघाला तर मग बघा काय होईल. पण ते अजून कुणाच्या हातात नाही, फक्त देवच परमेश्वर आहे. तोच हृदय वाचू शकतो, तोच हृदयातल्या कल्पना सगळे विचार पाहू शकतो. तुम्ही चर्चला आलाय, पण देव तुम्हाला बाहेरून बघत नाही, तुमच्या अंतःकरणात परमेश्वर बघत आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये सर्व कल्पना परमेश्वर वाचत आहे, तुमच्या अंतःकरणातले विचार परमेश्वर स्कॅन करत आहे. तुम्ही कुठल्या जरी शरीराने आलाय, पण तुमचं अंतःकरण जवळ आलंय का देवाच्या, हे परमेश्वर बघत आहे. गाणं सांगा टाळ्या, शरीराने टाळ्याच पासते, हृदय घरात ठेवून आले. हृदय अंतःकरण जागेवर घरात चर्चमध्ये नाहीये, देवाकडे आणलं नाही हृदय, शरीर आणलंय देवाकडे. काही लोकांनी शरीर देवाकडे आणतात, अंतःकरण घरात ठेवून येतात. अंतःकरण भटकत चाललेलं असतं, पाठवर वचन काय सांगतात त्याकडे लक्ष नाही. हालेलुया, मला की हालेलुया. म्हणून देवाने पण हृदय पाहिलं, त्यांच्या अंतःकरणात एक सारख्या वाईट विचार असतात, एक सारखे दुष्ट विचार असतात, हे देवाने पाहिलं आणि देवाने निर्णय घेतला की या सगळ्याचा काय करणार मी, नाश करणार. देवाला खेद पण झाला म्हणताय. हालेलुया, बोला हालेलुया. देवा पुढे येत असताना आपलं अंतःकरण व्यवस्थित करून यायचं आहे, लक्षात घ्या. देवाकडे येत असताना चर्च मध्ये प्रभूचं वचन सांगतं, जेव्हा तू मंदिरी जातोस तेव्हा काय करून टाक, सांभाळून पाहून टाक. काय सांभाळून टाक म्हणजे काही वाईट वागण्यात नाही टाकून पाहून टाकता का तुम्ही? नाही, मंदिरात येताना सांभाळून पाहून टाक म्हणजे काय माहिती आहे का, कारण सांभाळून पाहून टाक म्हणजे अंतःकरण व्यवस्थित करून मग पाहून टाक. मंदिरात ये, हृदय व्यवस्थित करून ये, हृदयाला तपास. कारण देव तू किती चांगली साडी घातली, किती चांगला कपडे घातले, किती चांगला चेहरा करून आलाय हे बघत नाही. देव आलेल्या पहिलं हृदय स्कॅन करतो, देव आलेल्या हृदय परमेश्वर बघतो. आणि ज्याचं हृदय चांगल्या जमिनीप्रमाणे आहे, ज्यांनी आपलं हृदय चांगलं घेऊन देवाकडे आलेलं आहे, ज्यांनी पवित्र मन आणि येऊन आराधना केली, देवाची स्तुती केली, तोच प्रतिफळ प्राप्त करून घरी जाणार, तो चांगलं प्रतिफळ प्राप्त करून जाणार. बाकी गोंधळ हृदयात आले घेऊन जाताना गोंधळच तसंच घेऊन जाणार, त्याला काय चर्च झालं, काय प्रतिफळ मिळालं, त्याला काहीच अनुभवणार नाही. म्हणून बायबलमध्ये देवाने पाहिलं त्यांच्या अंतःकरणाची दुष्टता. काय पाहिली? आता माणसाच्या हृदयामध्ये दुष्टता कधीपासून असते? बायबल सांगतं उत्पत्ती 8:21 मध्ये,
बाळपणापासूनच माणसाच्या मनातल्या कल्पना दुष्ट असतात हे बायबल सांगतं. आपण म्हणतो लहान लेकराला काय कळतं? लहान लेकरा बाळपणापासूनच मनात त्याच्या दुष्टता विचार सैतान पेरायला सुरू करत असतो. हालेलुया. म्हणून बायबल आम्हाला सांगतं यिर्मयाचं पुस्तक त्याचा 17वा अध्याय, यिर्मया 17वा अध्याय, आणि आपण त्या वचनाकडे जाऊया. 17वा अध्याय, आणि असं म्हटलेलं आहे, हृदय सर्वात कपटी आहे. 9 वचनामध्ये म्हटलेलं आहे, हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. त्याचा भेद कोणाला समजतो? फक्त देवालाच समजतो. आमेन. पुढे म्हटलं आहे, प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे ज्याच्या त्याच्या कर्मीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चालून पाहतो, अंतर्याम पारखितो. देवाला प्रतिफळ द्यायचंय, पण देव काय बघतो? अंतःकरण बघतो. हालेलुया म्हणतात. थोडे हिंदी मध्ये वाचूया आपण, काय कसं त्या ठिकाणी भाषांतर आहे, पण हिंदी मध्ये वाचणार आहोत. मन तो सब वस्तुओं से अधिक धोखा देने वाला होता है, उससे असाध्य रोग लगा है, उसका भेद कौन समझ सकता है? मैं यहोवा मन की खोजता और हृदय को जांचता हूं, ताकि प्रत्येक जन को उसकी चाल चलन के अनुसार अर्थात उसके कामों को फल दूं. हालेलुया. मी हृदय पारखतो परमेश्वर म्हणतो, मी अंतर्याम पारखतो परमेश्वर म्हणतो. का? प्रतिफळ देण्यासाठी. आज अनेक जण प्रतिफळापासून, देवाच्या उत्तम गोष्टीपासून लाभ काय आहे? हृदयात गोंधळ चाललाय, हृदयात गोंधळ चाललाय. हृदय जागेवर नाही, विचार जागेवर नाही, ध्यानावर नाही, माणूस भानावर नाही. म्हणतात काय म्हणतात? हालेलुया. आवाज नाही आला. जागेवर आहेत का तुम्ही? आहे का जागेवर? जागेवर ते आहे खरे ज्याचं हृदय या ठिकाणी जागेवर आहे. आमेन का चर्च? हालेलुया. म्हणून या ठिकाणी अजून एक वचन पौलाची मंडळी करता प्रार्थना आहे. इफिसकरास पत्र बघा, इफिसकरास पत्र त्याचा पहिला अध्याय आणि 17-18 वचनामध्ये पौल मंडळी करता प्रार्थना करतो. आणि काय प्रार्थना करतो? की देवानी मंडळीतल्या लोकांना परमेश्वराने प्रगटीकरणाचा, ज्ञानाचा, देवानी त्यांना ओळखी संबंधीचा ज्ञानाचा, प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा, ज्यामुळे त्यांचे अंतःचक्षु म्हणजे अंतःकरण प्रकाशित होऊन त्यांच्या पाचारामुळे होणारी अशा कोणती आणि पवित्र देवाने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी हे जाणण्यासाठी त्यांचं अंतःकरण काय व्हावं? प्रकाशित व्हावं. एकीकडनं पवित्र आत्म्याद्वारे ज्ञानाचा, प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा आणि त्याद्वारे त्यांचं अंतःकरण प्रकाशित व्हावं. ही प्रार्थना पौलाची आई मंडळी करतात. म्हणजे आमचं अंतःकरण जर पूर्ण पवित्र आणि प्रकाशित जर असेल ना, आणि ते कसं होणार आहे? देवाने दिलेला आत्मा तो आम्हाला ज्ञान देतो. देवाने दिलेला आत्मा आम्हाला सांगतो की इथं तुझं मनात चुकीचं चाललंय. देवाने दिलेला आत्मा तो आम्हाला सांगतो की इथं गोंधळ चाललेला आहे, आणि मग तो येऊन आम्हाला प्रकाशित अंतःकरण करायला देतो. आणि मग जेव्हा आमचं अंतःकरण प्रकाशित होतं तेव्हा देवाची समृद्धी आम्हाला दिसते, तेव्हा आम्हाला देवाच्या गोष्टी दिसायला लागतात, तेव्हा आम्हाला देवाच्या योजना समजायला लागतात. पण काय करणार? समजत नाही. त्याचं कारण काय? कारण त्यांचं हृदय अंधकारामध्ये असतं. त्यांच्या अंतःकरणात अंधकाराने भरलेल्या असतात गोष्टी. त्यांना देवाची समृद्धी दिसत नाही, देवाचं दर्शन त्यांना दिसत नाही, ते देवाला पाहू शकत नाही. कारण त्यांच्या अंतःकरणाचे डोळे काय झालेले आहेत? आंधळे झालेले आहेत. आंधळे काय झालेले आहेत? हालेलुया म्हणता. हा तुमचं जागेवर आहे तुम्ही? मग आंधळा माणूस काय करतो? भीक मागतो. काय मागतो? काय मागतो? आवाज येत नाही. काय मागतो आंधळा माणूस? आंधळा माणूस काय मागतो? जे अंतःकरणामध्ये आंधळे, जे अंतःकरणामध्ये अंधकारामध्ये त्यांचं हृदय भरलेलं आहे, ते जगात देवाकडे येत नाहीत, तर ते जगात भीक मागणाऱ्या लोकांसारखे त्यांचं जीवन होतं. भीक मागतात. हो प्लीज प्लीज मला थोडा वेळ द्या ना. ही भीकच आहे ना. हो माझं ऐका ना, ऐका ना, माझं थोडं ऐका ना. माणूस ऐकत नाही. ही पण भीक आहे. माझं ऐका. मी ऐकत नाही. हालेलुया. ऐका ना, मला थोडासा वेळ देता का? मला थोडंसं बोलता का माझ्यासाठी? मला सांत्वन करता का? माझ्यावर दया करता का? माझ्यावर प्लीज दया करा. माझ्यावर प्लीज माझ्यावर कृपा करा. माझ्यासाठी थोडं बोला. माझ्यासाठी थोडं बोला. हे पण करत राहतात माणसं.
माझ्यावर प्रेम करा, माझ्यावर प्रेम करा, ही पण एक भीक मागणं आहे. प्लीज माझ्यावर दया कर, ही पण एक भीक आहे. देवाची दया त्यांच्यावर पूर्ण आहे, 100% आहे. ते आंधळे असल्यामुळे दिसत नाही त्यांना. देव त्यांच्यावर बरोबर नेहमी 24 तास उपलब्ध आहे हे त्यांना दिसत नाही, कारण ते आंधळे आहेत. देव त्यांच्यावर प्रेम करतो. ज्यावेळेस देवाजवळ आम्ही येतो, देव त्यांच्यासाठी तयार असतो. पण ते जगात मनामध्ये आंधळे असल्यामुळं जगात लोकांकडे आशा ठेवतात, लोकांकडे भीक मागत फिरतात. मला द्या, मला वेळ द्या, मला मदत करा, मला सहाय्य करा, माझ्यावर दया करा, माझ्यावर अनुग्रह करा, माझ्यावर माया करा. हालेलुया. काय लोकांना माझ्यासह मला थोडस बोला, घरात सुद्धा मला बोला, चांगलं बोला मला. ही भीकच झाली का नाही? काय झाली? देव प्रेम करतो. आम्ही मागण्या पलीकडे प्रेम करतो. आम्ही म्हणता का? हालेलुया म्हणता का? आम्ही लोकांसाठी जे नाही तेवढं करतो. तुमच्यासाठी मी काय मी करतो, पण तुम्ही मला चांगलं बोलावं, तुम्ही मला प्रेमाने बोलावं. ही भिकाऱ्यासारखे जीवन त्याच्या मागे असतं. पण लक्षात घ्या, ज्याचं अंतःकरण प्रकाशित झालंय, ज्याचं हृदय एकदम पवित्र झालेलं आहे, तरी तो देवाला ओळखतो, तो देवाला जाणतो, देवाचे प्रेम तो समजतो, देवाचं प्रेम त्याला कळतं, देवाची जाणीव त्याला होते आणि तो देवाजवळ जास्त राहतो. हालेलुया म्हणता. पौलाची प्रार्थना हीच आहे की आपलं अंतःकरण प्रकाशित व्हावं. काय व्हावं? अंधारातनं बाहेर निघावं आपलं अंतःकरण आणि प्रकाशामध्ये यावं. आपल्या अंतःकरणाचे डोळे उघडावे. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. आपल्या अंतःकरणाचे काय व्हावे? डोळे उघडावे. आणि लक्षात घ्या, जर तुमच्या अंतःकरणाचे डोळे उघडले, तुमचं भीक मागण्याचं जीवन संपलं, आशीर्वादित जीवन सुरू होतं. हालेलुया. तुम्ही माणसाकडून कधीच कुठल्या गोष्टीची भीक मागणार नाही, तुम्ही देवाचा धन्यवाद करत राहा. आमेन का चर्च? हालेलुया. म्हणून आता प्रार्थना कशी करायची? आत्म्याने प्रार्थना करायची आणि अंतःकरणाने सुद्धा प्रार्थना करायची. कशी प्रार्थना करायची? आत्म्याने बी आणि अंतःकरणाने, दोन्ही गोष्टी मिळून प्रार्थना केल्या पाहिजे. आत्म्याने, अंतःकरण. कधी कधी प्रार्थना करताना माणूस त्याचं अंतःकरण जागेवर नसतं, मग त्या अंतःकरणाला काय करायचंय? जागेवर आणायचं. कधी कधी बायबल वाचताना अंतःकरण जागेवर असतं, मग त्याला अंतःकरणाला काय करायचंय? जागेवर आणायचं. दाविदाप्रमाणे म्हणायचं, हे माझ्या मना परमेश्वराचा काय कर? धन्यवाद. हे माझ्या पूर्ण सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र परमेश्वराच्या नावाचा काय कर? धन्यवाद. त्या मनाला बोलून जागेवर आणायचंय, त्या मनाला धीर देऊन जागेवर आणायचंय, त्या मनातला गोंधळ बाजूला काढून त्या मनाला स्थिर देवाकडे आणायचं आहे. आणि हे आज तुम्ही करायला सुरू करा आजपासून. हालेलुया म्हणता का? प्रेज लॉर्ड. आवाज करून हालेलुया, हालेलुया. पहिले पेत्र 1:13 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, आपल्या मनाची कंबर बांधा. बघा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? पहिले पेत्र, तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा. तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा. हालेलुया म्हणता का? आपण आपल्या कपड्याला बांधतो नाही बेल्टनी. बेल्ट का बांधतो? कारण आपण जे इन्शर्ट, आपले कपडे, मूल्यवान कपडे व्यवस्थित दिसण्यासाठी, व्यवस्थित एकदम टकाटक दिसण्यासाठी आपण आपली कंबर चांगल्या प्रकारे बांधतो. हालेलुया. तसंच मनरूपी कंबर बांधा. मन कुठेही भटकतं, कुठेही पळतं. मागं 20 वर्षाच्या मागं जातं, 30 वर्षांनी पळतं, मागच्या 30 वर्षाकडे जातं, पळतं. हालेलुया. 30 वर्ष मागं गुंतवायला पळतं मग त्याला बांधायचं आहे. त्याला काय करायचं आहे? त्या मनाला काय करायचंय? बांधायचं आहे. पळू द्यायचं नाही इकडे तिकडं. मनरूपी कंबर बांधा, बायबल सांगतं. इथं बसलाय पण मागच्या 5 वर्षात सुद्धा जाऊन देते. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणता का? मनरूपी कंबर बांधा. त्या बांधतोय त्याला भटकू दिलं नाही पाहिजे. एखाद्या माणूस भटकतो, त्याला काय करतो? घरात बांधून ठेवण्यासारखं बांधतो. त्याला काय गोष्टी जबाबदारीत बांधतात, काय लोक याच्यात बांधतात, त्याच्यात आहे ना. हालेलुया. मनरूपी कंबर बांधा. त्या मनाला भटकू देऊ नका. महत्वाचं आहे अंतःकरण मन. हालेलुया. अंतःकरण मन काय आहे? महत्वाचं आहे. आता चमत्कार नाही पाहिजे. मार्क शुभवर्तमान काढा. मार्क शुभवर्तमान 11 अध्याय 23 वचन वाचा. हालेलुया.
तिथं म्हटलेलं आहे, तुम्ही तुमच्या पुढे डोंगर आहे, तुमच्या पुढे डोंगर आहे आणि त्या डोंगराला जर तुम्ही जा म्हटलं, इथून सरळ म्हटलं, पण जर तुमच्या अंतःकरणात शंका न बाळगता, वाचा वाचा मोठ्याने कोणतरीच, हा 23, मी तुम्हाला खचित सांगतो की हा जो कोणी या डोंगराला उचलून समुद्रात टाकला जा असे म्हणे, आणि आपल्या अंतःकरणात कशाला काय म्हटलंय? आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास ठेवी, तर ते त्याप्रमाणे होईल त्याला. हालेलुया म्हणता. प्रेज लॉर्ड. म्हणजे अंतःकरणामध्ये कसली शंका न बाळगता जर तुम्ही जे बोलाल तसंच घडणार असं विश्वास ठेवा, तर घडणारच तसं. मला की आमेन. हालेलुया. अंतःकरणामध्ये शंका नाही पाहिजे. जर तुम्ही प्रार्थना करताय आणि तुमच्या अंतःकरणात शंका जर असेल, उत्तर मिळणार नाही. पेत्र चांगलं चालता चालता बुडू लागला पाण्यामध्ये, चांगलं पाण्यावर चालत होता, पण अचानक काय झालं? अंतःकरणामध्ये त्याच्या मनामध्ये भीती आली, शंका आली, विश्वास डळमळला, विश्वास अविश्वासामध्ये गेला, अल्पविश्वासामध्ये गेला आणि त्यामुळं तो बुडू लागला. येशू त्याला वाचवलं तरी पण, आणि तो म्हणाला की हे अल्पविश्वासी, तू का नाही का भिलास तू अल्पविश्वास. म्हणजे त्याच्या हृदयात काय आला? चांगलं चालत असताना, विश्वासात चालत असताना त्याच्या हृदयामध्ये अल्पविश्वास कसा आला? त्या लाटाकडे, त्या गोष्टीकडे पाहून त्याच्या मनात गोंधळ उठला, शंका निर्माण झाली आणि तो तिथंच बुडू लागला. चांगलं चमत्काराचं जीवन हे तुम्ही चांगल्या अंतःकरणात विश्वास ठेवून तुम्ही पुढे चालू शकता. लक्षात घ्या. आमेन. पण ज्यावेळेस तुम्ही चमत्कार प्राप्त करायचा आहे, मिरेकलची प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळवायचं आहे, पण जर तुमच्या अंतःकरणात शंका जर असेल, शंका ठेवणारे विचार जर असतील, चुकीचे विचार असतील, चुकीच्या कल्पना असतील, चुकीचे सगळ्या काही प्रकारे विचारांनी भरलेलं हृदय असेल, तर उत्तर मिळेल का प्रार्थनेचं? मिळणार नाही उत्तर. ना बाहेरच्या प्रार्थनेचं उत्तर नाही मिळायचं कारण काय? बाहेर कोणाचं कारण नाही, स्वतःच्या अंतःकरणाच्या गोंधळामुळे प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. प्रेज लॉर्ड. आवाज येत नाही. हालेलुया. पुढे असं म्हटलं आहे, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागा ते आपल्याला मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. कधी कधी काय होतं, प्रार्थना जरी केली, देवा येशूच्या नावामध्ये मला चांगला जॉब पाहिजे, देवा येशूच्या नावामध्ये मला असं अमुक पाहिजे, आणि प्रार्थना केली पण मला चालू असतं, करायची पण केली प्रार्थना आणि काय बघू भेटलं तर भेटलं, मला शंका, मला डाऊट्स, करायची पण केली बघू, मला साहेब प्रार्थना करा, हा विश्वास आहे का? हा करा, बरंच आहे म्हणायचं, करा प्रार्थना, बरं वाटत प्रार्थना करून घेतली, पण मनात काय, ठीक आहे पास्टर प्रार्थना करू, पास्टरकडनं प्रार्थना झाली तर झालं, आणि शेवटी दवाखान्यात तर जाऊच. हालेलुया. प्रार्थना जर करतोय तर मनात कसली शंका नाही पाहिजे. प्रार्थना करताना विश्वास मनात असा पाहिजे की मी प्रार्थना करतो आरोग्यासाठी, मी बरा झालोच आहे, मला देवाने आरोग्य दिलेलंच आहे. आमेन का? हालेलुया. मी देवाकडे आशीर्वादासाठी प्रार्थना करतोय, पण आशीर्वादासाठी प्रार्थना करताना मनात कसला डाऊट, ठीक आहे काय कळस मनात काय मनात येणार, असं 40 दिवस उपवास करतो, 40 दिवस असा देव आशीर्वाद दे, 40 दिवस उपवास केला आशीर्वाद मिळेल. शंका आली, देवाची परीक्षा आली, आशीर्वादासाठी 40 दिवस उपवास करायला मनात विचार आलाय, मग 40 दिवस उपवास, तोंड उतरलेलं, हे उतरलेलं, देवा बघ माझं दुःख, मी किती त्रास, मी जेवण करत नाही, मी असं करत नाही. देव म्हणणार, अरे आंधळ्या अंतःकरणात आंधळा झाला का? तुला मी माझ्या येशूला पाठवून, माझ्या पुत्राला पाठवून सगळे स्वर्गातले आशीर्वाद तुला मी देऊन टाकलेले आहेत. हालेलुया म्हणा. मला आले 21 दिवस उपवास करून पवित्र व्हायचं, देव मला पवित्र. देव मला कसला माणूस आहे, तुला मी येशूच्या रक्ताद्वारे पवित्र केलेलं आहे. आम्ही म्हणा नाही तुम्ही. हालेलुया. 21 दिवस उपवास करायचा, पवित्र व्हायचंय. 21 दिवसाच्या उपवासाने पवित्र व्हायचं का? येशूच्या रक्ताने तुम्ही पवित्र झालेले आहात.
येशूच्या रक्ताने तुम्ही धार्मिक झालेला आहात, येशूच्या रक्ताने तुम्ही देवाचे झालेले आहात, येशूच्या रक्ताने स्वर्गात तुम्ही झालेला आहात. आम्ही का आणि तेव्हा पवित्र कर मला. किती वेळा करायचं पवित्र? ऑलरेडी पवित्र केलं. तेव्हा मला आशीर्वादित कर. का डाऊट आहे का आशीर्वाद झाला? प्रेज गॉड. अंतःकरणामध्ये अजून काही प्रार्थना करताना गैरसमज आहे, गोंधळ आहे. 40 दिवस झाले अजून मला अजून 40 करू, लवकरच स्वर्गात जाणार. 40 करू. हालेलुया. आवाज नाही. हालेलुया. तर लक्षात घ्या, देवानी जे दिलंय ते अंतःकरणात समजलं पाहिजे. हालेलुया. देवाने पवित्र केले. देवाने ईश्वरा पाठवून आशीर्वाद दिलाय. मग तुम्ही कसा विश्वास ठेवला पाहिजे? आता इथं काय म्हटले? जे काय तुम्ही प्रार्थना करताय ते मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आमेन का? जर तुम्हाला आरोग्य पाहिजे, ठीक आहे, ठीक आहे, स्थिती आहे, आजार आहे, तुम्ही शरीरामध्ये आजार आहे, पण तुम्ही असं म्हणू शकता, देवा मी विश्वास ठेवतो की तू मला आरोग्य दिलेलं आहे. येशूला बसले प्रत्येक फटके ते मला आरोग्य देण्यासाठी आहे आणि मी ते आरोग्य स्वीकारतो. येशूच्या नावात विश्वासाने स्वीकारतो आणि मला तो आरोग्य दिलाय. येशूच्या नावामध्ये मी आरोग्य स्वीकारतो आणि धन्यवाद द्या आरोग्य दिल्याबद्दल. लक्षात घ्या, देवाने दिले म्हणून स्वीकारा, तुम्हाला भेटणार. आमेन का? देवाने मला दिले म्हणून तुम्ही स्वीकारा, भेटणार तुम्हाला. आमेन का? हालेलुया. पापाची क्षमा मला दिली देवाने म्हणून स्वीकारा, तुमच्या पापाची क्षमा मिळालीच आहे. तर तुम्हाला पापाची क्षमेसाठी डोंगर चढायचं का? जाऊ क्षमा होण्यासाठी मी 2 डोंगर चढतो देवा. 2 डोंगर चढायला काय? एका डोंगरावर येशूने तुझ्या पापासाठी मरण पावला, त्यासाठी रक्त सांडलं, तुझी खंडणी भरली, झालं. तुला डोंगरावर चढायची गरज नाही. हाय तिथंच विश्वास हृदयाने स्वीकार कर ईश्वरा की येशूने तुझ्या सगळं पापाचा दंड भरलाय, आता तुला पापापासून सुटका दिली, तुझ्या पापाची क्षमा झाली, हे स्वीकार नाही. पण अनेकांच्या हृदयामध्ये सगळ्या प्रकारचा गोंधळ आहे. प्रार्थना करणाऱ्या लोकांच्या हृदयात सुद्धा गोंधळ आहे. मागितले पाप सुद्धा घेऊन हृदयात घेऊन वागत फिरतात. मग मी किती भाग पाप केलेत, मी किती पाप केलेत, ती पापाचं वजन सगळं येशूच्या वजनस्तंभावर घेतलंय. मला माझ्या पापाचं सगळं वजन येशूने घेतलेलं आहे. नाश्ता झाला सगळं माझ्या पापाचं वजन प्रभू येशूने घेतलेलं आहे. हालेलुया. माझे सगळे पाप, सगळे आजार, सगळे दुःख येशूने त्या वधस्तंभावर घेतलेलं आहे. आता परत काय पापाचं वजन वागत घेतात? ऑलरेडी जे पाप येशूने वधस्तंभावर खिळून टाकले तेच पापाचं. मी मागे पाप केले, आज मी पाप केले नाही, पापाची जे क्षमा झालेली आहे. आम्ही का? मला माझ्या पापाची क्षमा झालेली आहे. येशूने मला पवित्र केलेलं आहे. प्रेज गॉड करा. मग आता काय करायचंय? अंतःकरणाने स्वीकारायचंय. अंतःकरणामध्ये काय करायचंय? विश्वास ठेवायचा. काय करायचंय? विश्वास ठेवायचा. म्हणून कुठलीही शंका मनात ठेवायची नाही. आमेन. एका वडिलाच्या मुलाला सल्ला, एका वडिलाच्या मुलाला सल्ला. काय सल्ला आहे ते आपण वाचूया. पहिले इतिहास सगळ्यांनी पुस्तक, पहिले इतिहास 28 अध्याय 9 वचन. पहिले इतिहास 28 अध्याय 9 वचन. हे माझ्या पुत्रा शलोमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने, कसं हो? सात्विक चित्ताने मनोभावे त्याची सेवा कर. हालेलुया. काय म्हटलंय? परमेश्वर म्हणतो, हे माझ्या मुला, दावीद त्याला मुलाला सल्ला देतोय की तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि त्याची सात्विक चित्ताने, म्हणजे चांगल्या विचाराने, सरळ चांगल्या प्रसन्नदायक विचाराने, मनोभावे, खऱ्या मनाने, मनोभावे म्हणजे खऱ्या अंतःकरणाने त्याची सेवा कर. सेवा करायची ना, खऱ्या अंतःकरणाने सेवा करायची. प्रार्थना करायची ना, खऱ्या अंतःकरणाने सेवा करायची. देवाकडे यायचं नाही चर्चला, चांगल्या विचाराने आणि चांगल्या अंतःकरणाने चर्चला यायचं. मग देव प्रसन्न होणार तुमच्यावर. हालेलुया. हजेरी लावायला नका. हजेरी पास्टर हजर झालो, हजर झालो.
पास्टर फक्त वर्ण बघायला हजर राहिला, पण हृदयात देव बघतो. हालेलुया. आराधनेचा टाइम आहे इथला 12चा, 12 ते 1 आराधना नाही. हवे किती वाजता? 1 वाजता. का 1 वाजता? 1 वाजले जागेवर मन नाही. मन काय नाही? जागेवर मन असतं तर बरोबर आराधनेला हजर राहिला असतो. हालेलुया म्हणता. प्रेज लॉर्ड. मनोभावे जर देवाला व्यक्ती आहे तो देवाची येऊन आराधना मानून अंतःकरणापासून, खऱ्या अंतःकरणापासून देवाची आराधना करणार. इथं काय म्हटलंय? सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची काय कर? सेवा कर. परमेश्वर सर्वांची मने पाळतो. कोणाची मन पाळतो? ठराविक लोकांची पाळतो का? जे सगळ्या लोकांची, करोडो लोक आहेत जगात, किती सांगू शकत नाही. भारतातच करोडो लोक आहेत. जगात इतके संख्या आहे, त्या सगळ्याच हृदय परमेश्वर बघतो. सगळ्याच हृदयात वेगवेगळं काही ना काय असतं. इकडं वेगळं भरकत चाललं, इकडं वेगळं वेगळंच चाललं, इकडं बघितलं इकडं वेगळं चाललं, इकडं बघितलं इकडं बघितलं, हे बहिणीकडं बघितलं, ह्याच्याकडं बघितलं, ह्याच्याकडं वेगळंच चाललंय. देवानी काय काय हृदय बघून बघतो परमेश्वर. भरपूर लोक आहेत जगात, पण देव सगळ्या हृदयाकडे बघतो. ज्याच्या हृदयामध्ये चांगले सात्विकचे विचार आहे, ज्याचं हृदय खऱ्या अंतःकरणापासून जो त्याच्यावर विश्वास ठेवतोय, प्रार्थना करतोय, त्याच्यासाठी तो तयार आहे सामर्थ्य प्रकट करायला. त्याच्यासाठी प्रतिफळ द्यायला तो तयार आहे. की जर विश्वास म्हणून आम्ही पासून विश्वास कसा ठेवायला सांगितलं देवाने? पूर्ण मनापासून विश्वास. अशा विश्वास आपल्या विचारावर अवलंबून राहायचं नाही. विचार कसले असू शकतात, काही वाटतं विचार काही वाटतं देऊ, पण ते विचारावर अवलंबून नाही, मनापासून विश्वास ठेवून देवावर अवलंबून राहायचं आहे. हालेलुया म्हणता. मग इथं काय म्हटलं आहे की तो सर्वांची मने पाळतो आणि जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. मला देवाला समजतात विचार. मोठ्याने मला देवाला समजतात. मला शेषाचार्य देवाला समजतात विचार. देवाला मनातले विचार समजतात. त्याच्याकडे स्कॅनर आहे, त्याच्याकडे सिटी स्कॅन आहे हृदयाचा, पेशल हृदयाचा सिटी स्कॅन देवाकडे. म्हणा हा तुझं देवा धन्यवाद, म्हणा देवा तुला धन्यवाद, तुझ्याकडे सिटी स्कॅन ठेवलायस. जगात पाठवला तर मग माणूस विचारपूर्वकच विचार करेल. हालेलुया म्हणता. कळलं का? किती जणांना असं वाटतं यायला पाहिजे स्कॅनर हृदयाचा? आठवड्यातनं चेकअप आहे. हालेलुया. कशातनं चेकअप आहे समजत नाही ना. जावं लागेल लवकर. कशाला? हृदयात काय चाललंय विचार ते समजायला स्कॅनर आणलाय देवाने. स्कॅनिंग करण्यासाठी भांडण लागते. कल्पना विचार करा. कशासाठी भांडण लागते? एकदा नवरा म्हणजे चल स्कॅनला, बायको म्हणजे एकदा चल नको नको नको, पैसे पैसे कसं मी सांगले. हालेलुया. पैसे कुठे काय केले? एवढे पैसे कुठे उडवले? नाही कशा चालवलं स्कॅनिंगला. ते बरोबर सगळं सांगणार दिसलं. आला तर एकदा समजा आला असतं स्कॅनर. जगात शूट देवाने बुद्धी दिली एखाद्याला आणि स्कॅनर काढला असतं काय? लय सांभाळून माणूस आहे. मोठे लोक तर घरातच स्कॅनर आणून ठेवतात पैसे मागे. घरातच रोज चेकअप करून. तसं नाही शुगर वाल्याला घरातच मशीन आहे भेटते. शुगर नाही चक लगेच किती शुगर आहे. हा जेवणाच्या बीपीची मशीन घरातच. तशी ती स्कॅनर बी काय का मोठे घरचे लोक घरात आणून ठेवणार हृदयाचा स्कॅनर. चल स्कॅनर मध्ये चला. कामावर आला नवरा आला चला पहिलं स्कॅनर मध्ये. हालेलुया बोला हालेलुया. कामावर आला पहिला चला नवरा साहेब चला पहिलं स्कॅनर. बायको तरी कामावर नाही चला मॅडम चला पहिलं स्कॅनर मध्ये चला. स्कॅन करून घेऊ.
मुलगा आला कॉलेजवरून, चल भाऊ पहिलं स्कॅनर चल, तुझं काय चाललंय कळलं नाही. मुलगी का कॉलेजवर आली, चल चल बाई पहिलं स्कॅनर मध्ये चल, काय काय शिकली काय चाललंय बघू दे. मग घरात जायच्या अगोदर नवरा बायको असतो, मुलगी असतो, स्कॅनर आहे नाही, काय करायचं. पण फक्त आता सध्या देवच आहे, तो सगळे विचार त्याला समजतात. देवालाच ते सगळे विचार समजतात. हालेलुया, बोला हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याला समजतात, तू त्याच्या भरती लागशील तर तो तुला प्राप्त होईल, आणि तू त्याला सोडशील तो तुला कायमचा काय करतो. कसं सोडतो माणूस देवाला? हृदय त्याच्यापासून भटकते. हृदय मध्ये गोंधळ सुरू, तर्क वितर्क विचार शंका, या सगळ्या गोष्टीचा गोंधळ, माणूस देवापासून भटकतो, देवाला सोडतो. आपण एक शेवटचं वचन वाचून प्रार्थना जाऊया. यशाचा ग्रंथ 29 अध्याय 13 वचन. यशया 29 आणि 13 वचन. प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडाच्या शब्दांनी माझा सन्मान करतात. हे लोक माझ्या समीप म्हणजे माझ्या जवळ येऊन आपल्या तोंडाच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी माझ्यापासून आपले अंतःकरण दूर राखतात. काय करतात? यशया 29:13 मध्ये म्हटलंय, अंतःकरण दूर ठेवतात. हे येतात माझ्याजवळ, तोंडाने आराधना करतात, आभारी आभारी आभारी, पण आभारी म्हणतात, पण त्यांचं अंतःकरण माझ्यापासून दूर ठेवतात. जे काय आराधना पाहिजे देवाला, ती अंतःकरणापासून पाहिजे. हालेलुया. मग आणि हे माझे भय बाळगतात, ते केवळ मनुष्याने पडवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात. मनापासून भय बाळगत नाही, खऱ्या अंतःकरणापासून माझं भय धरत नाही, खऱ्या अंतःकरणापासून माझी सन्मान करत नाही. तोंडाने आराधना करतात पण खऱ्या अंतःकरणापासून नाही. पण बायबल सांगते देवाला तुमच्या अंतःकरणापासून, खऱ्या अंतःकरणापासून आराधना पाहिजे, प्रार्थना पाहिजे. हालेलुया. खऱ्या अंतःकरणाने. म्हणून स्तोत्रसंहिता 145 अध्यायामध्ये आपण जाऊया. स्तोत्रसंहिता 145 अध्यायाच्या 18 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, जे कोणी त्याचा धावा करतात, पण जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. जे कोणी धावा करतात पण खऱ्या भावाने, म्हणजे खऱ्या अंतःकरणात त्याला विश्वासाने जो धावा करतो, जो विश्वासाने खऱ्या अंतःकरणापासून देवाकडे उरळी मारतो, त्याच्याच जवळ परमेश्वर आहे. हालेलुया म्हणता का? हा तुमचं हालेलुया. पण तुमचं अंतःकरण खूप महत्वाचं आहे. अंतःकरणाचे विचार आता तुम्हाला तपासायचा आहे. तुम्ही कसल्या स्थितीमध्ये आता सध्याला आहात, कोणती स्थिती आहे तुमची आता, त्याकडे जाऊन या स्वतःला. उठून उभा राहा आपल्या जागेवर. हालेलुया.
येशू, म्हणा प्रभू येशूला, येशू माझ्या हृदयात ये, येशू माझ्या हृदयात ये, माझ्या हृदयाला पवित्र कर, माझ्या हृदयाला शुद्ध कर आणि माझ्या हृदयातला गोंधळ काढून टाक. सैतानी सगळा गोंधळ काढून टाक, सैतानी विचार काढून टाक. देवा देवा चांगल्या भूमीप्रमाणे माझं हृदय कर, चांगल्या भूमीप्रमाणे माझं हृदय कर येशूच्या नावामध्ये. हालेलुया हालेलुया हालेलुया. रामा रामा शाखा रामा रामा. पवित्र आत्मा ये माझ्या हृदयात, पवित्र आत्मा माझ्या हृदयात ये, पवित्र आत्मा ज्ञानाच्या प्रगटीकरणाच्याद्वारे माझे हृदय पवित्र कर, माझे हृदय प्रकाशित कर. हालेलुया 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 हालेलुया. येशूआ 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 मेरे मन में समा जा. येशूआ मेरे मन में समा. येशू येला येशू येला. तुमच्या हृदयात येशू आलेला, तुमच्या हृदयात येशू आलेला. ओ देवा शक्तीचा मनापासून स्तुती करा त्यावेळेस. मनापासून स्तुती करा, मनापासून स्तुती करा थोडासा. 1 मिनिट देवाची स्तुती करा वेळेस, 1 मिनिट मनापासून देवाचा अनुभव घ्या तुम्ही यावेळेस. हालेलुया. निबारा बातुला रामा शाखाला मारावा. ओ या रामा सिखाला मारावा. ओ या शाखेले मारावा थोडा रामा रामा रे. ओ या बाबा 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 बाबा. हालेलुया हालेलुया. ओ मनापासून हालेलुया म्हणतो पिता. I love you Jesus Lord. हे रे 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 रे. चला स्तुती करा, स्तुती करा. खऱ्या मनाने देवाची स्तुती करा, खऱ्या मनाने देवाकडे अंतःकरण घेऊन या. येशूआ मेरे मन में समा जा. 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 हालेलुया. आपल्याला म्हणा प्रभू येशू माझ्या हृदयामध्ये तूच राहा प्रभू, तूच नियंत्रण ठेव, माझ्या अंतःकरणाला स्थिर ठेव, पवित्र ठेव, चांगल्या भूमीप्रमाणे ठेव. हालेलुया. माझं हृदय येशू तुझं आहे, माझं हृदय तुझ्यासाठी आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. देवा प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे, प्रत्येकाची काळजी घे, सर्वांना सांभाळ येशूच्या नावामध्ये. प्रत्येकाला आपल्या अंतःकरणामध्ये स्वतःवर, प्रत्येकाच्या अंतःकरणावर प्रत्येकाने प्रभू ताबा घ्यावा, प्रभू नियंत्रणात ठेवावं, स्थिर ठेवावं अशी कृपा कर. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. हालेलुया.